अरे हेच जर अगोदर आले असते, आले याची पण गरज नाही. मला आणि ज्या व्यक्तीबरोबर प्रॉब्लेम बोलवला असता, ही स्थितीच नसती आली ना. मी नसतो गेलो, कोरमच पुरा कुठे झाला होता. मी जर गेलो नसतो, कोरमच कुठं पुरा झाला होता. झालंच नसतं, हे झालंच नसतं. मला बोलून घेतलं असतं का. मी जे सांगत होतो, जिथे येऊन मला शिव्या दिल्यात तिकडे येऊन माफी मागा, मी त्यांच्याबरोबर मातोश्री हे संपला, विषय नसता आला. पण त्यांना ते करायचंच नाही ना, आम्ही हवंच नाही. मला उद्धवजींबरोबर, आदित्यजींबरोबर का त्यांच्या परिवाराबरोबर जे पण नेते मंडळी आहे, कोणाबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही. सर्वांनी मला मान सन्मान दिलेला आहे, माझ्या कार्यकर्त्यांना मान सन्मान. आणि मी पण तेवढाच, मला कोणी 1 रुपया करतो, मी 100 रुपये करतो. तोंडावर माझ्यावर ओढ बोलायचे, माझ्या सर्व लोकांना शिव्या द्यायचे. आता किती सहन करणार शिव्या. स्टेजवर बसून शिव्या द्यायला लागले, बोलून बोलून थकलो. विचारलं तर सांगितलं. तुमच्या विरोधात काल भांडूपमध्ये सभा झाली. स्वतः उद्धव ठाकरे या सभेला आलेले होते. तुमच्या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे जाणार आहेत आणि मतदारांना जाब विचारणार आहेत ते प्रामुख्याने. अरे हेच जर अगोदर आले असते, आले याची पण गरज नाही. मला आणि ज्या व्यक्तीबरोबर प्रॉब्लेम बोलवला असता, ही स्थितीच नसती आली ना. मी नसतो गेलो, कोरमच पुरा कुठे झाला होता. मी जर गेलो नसतो, कोरमच कुठं पुरा झाला होता. झालंच नसतं, हे झालंच नसतं. मला बोलून घेतलं असतं का. मी जे सांगत होतो, जिथे येऊन मला शिव्या दिल्यात तिकडे येऊन माफी मागा, मी त्यांच्याबरोबर मातोश्री हे संपला, विषय नसता आला. पण त्यांना ते करायचंच नाही ना, आम्ही हवंच नाही. त्यांना ताकदवर लोक नको आहे, गुलाम लोक पाहिजे. आणि काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही मला. उद्धवजींबरोबर, आदित्यजींबरोबर का त्यांच्या परिवाराबरोबर जे पण नेते मंडळी आहे, कोणाबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही. सर्वांनी मला मान सन्मान दिलेला आहे, माझ्या कार्यकर्त्यांना मान सन्मान. आणि मी पण तेवढाच, मला कोणी 1 रुपया करतो, मी 100 रुपये करतो. एवढं केलेलं आहे. एक व्यक्तीने खाली हे केलेलं आहे, तोंडावर माझ्यावर ओढ बोलायचे, माझ्या सर्व लोकांना शिव्या द्यायचे. आता किती सहन करणार शिव्या. स्टेजवर बसून शिव्या द्यायला लागले, बोलून बोलून थकलो. सांगून थकलो नेते मंडळीला, सर्व नेते मंडळीला त्यांना सांगून थकलो. पण आता त्याची काय मजबुरी आहे, आता तुम्ही समजू शकता. आता मी सांगायची गरज नाही, मी एवढा मोठा नेता नाही का मी त्यांचा हे करू. त्याचा अर्थ उद्धव ठाकरे आहारी गेलेत का ते नेत्याच्या? उद्धव ठाकरे आता ते तुम्ही काल आता सुप्रियाताईंच्या लग्नात बघितलं असेल, मालक कोण आहेत. पक्षाचे मालक बदली झालेत ना. पक्षाचे मालक कोण आहेत, हा बघितलं ना तुम्ही. सुप्रियाताईच्या मुलीच्या लग्नात येताना पक्षाचे मालक कोण आहेत. संजय राऊत साहेबांनी नेहमी मला चांगलं माझ्यावर बोलले, चांगला मला मान सन्मान दिला. मला पण त्यांच्याबद्दल खूप मान सन्मान आहे. मला 2004 मध्ये आमदार बनवण्यामध्ये त्यांचं, लीलाधर ढाके साहेबांच्या विरुद्ध त्यांनी मला पूर्ण मदत केली. त्याच्यामुळे त्यांचा एहसान आहे माझ्यावरती. 2009 मध्ये परत मला खासदार मध्ये किरीट सोमय्याच्या विरुद्ध खासदार होण्यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली. त्याच्याबद्दल त्यांना माझा एहसान आहे. जोपर्यंत ते खूप काय बोलू द्या, मोठे व्यक्ती आहेत, ते बोलू शकतात. मला त्यांच्या विरुद्ध बोलायचं ना. मला ज्याच्याबरोबर प्रॉब्लेम होता त्याच्याबद्दल मी सांगितलं. सर डिस्टर्ब करतोय ना, आम्ही कुठे जाऊ शकत नाही, आम्ही कार्यक्रमात जाऊ शकत नाही. आम्ही आमचा असा वाटलेला खासदार झाल्यावर तरी होईल. खासदार झाल्यावरती पण फंड वापरू शकत नाही. त्यांच्या इथे कोणी येऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या कोणी शाखा प्रमुख माझ्याकडे येऊ शकत नाही, मला कार्यक्रमाला बोलू शकत नाही. कारण काय पण सांगतात आणि येऊन इकडे सांगणार येत नाही, कार्यक्रमाला येत नाही, राजूताईंना पाठवतात. मी गेलो का त्यांचे माझा कोणी फोटो लावायचा ना, मला फोटो लावायची गरज नाही. एक कार्यक्रमात मी 2-2, 5-5 लाख रुपयाची होर्डिंग लावतो, त्यांचेच लावतो मोठे मोठे. बघितलं असेल तुम्ही आतापर्यंत, मी कधी बघितलं असेल माझा फोटो लावलेला नाहीये. गरज नाही मला लावायची. लोक मला फोटो लावायची, मी फोटोवाला नाहीये लोकांमध्ये. हा तर मला गरज नाहीये. बस आता माफ करा, बस झालं. नेते मंडळी तुझे मला सगळ्यांना माहिती.